आयोगावर मोर्चाची घोषणा केलेली आहे. 1 तारखेला मोर्चा असेल, काही ठरली आहे स्ट्रॅटेजी? नक्कीच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग, निवडणूक याद्यांमधले घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केलं. आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार याद्यांमध्ये साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत. 96 लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते 1 कोटी. 1 कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले. 6.5 लाख हा काय प्रकार? कुठून येतात? अमित शहा म्हणतात 2 दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीतून. महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर आहे असं आम्ही मानतो. अमित शहानी हे एक कोटी मतदार, 1 लाख 1 कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप, मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत, सुरुवात तिथून करा तुम्ही. मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत. आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं. तशी काल घोषणा झाली. काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते हजर होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते. काँग्रेसचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते. आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडतील. पण रावसाहेब, हा 96 लाख आकडा आलाय कुठून? महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे केलाय का? कारण महायुतीचे नेते असे म्हणतायत की जर हे 96 लाख बोगस मतदार आहेत तर पुरावे द्या निवडणूक आयोगाकडे, निवडणूक आयोग कार्यवाही करेल. तर हा 96 लाख आकडा आलाय. निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या वर्षावर हे तुम्ही युती फुतीचे चुतीचे लोक म्हणतायत काय? बरं का, काय निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून 2 दिवस 14-15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं. काय कार्यवाही केली? पुरावे दिले ना, पुरावे दिले ना आम्ही. विधानसभा, लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे 46 लाख ते 50 लाख, ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं? काय दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय? कसले पुरावे मागतात? चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा. ज्या चोराला रंगेहात पकडलेला आहे लोकसभा, विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत, तो चोरच पुरावा मागतोय. आणि चोर पुरावा कोणाकडून मागतोय? सांगा ना तुम्ही. हे चोर आहे, त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही. आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे. ते उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागतायत? त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंड्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच काही त्याला खवखवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे. किंवा चोराच्या मनात चांदणे. बरं, चोराच्या मनात चांदणे. आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला. जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना. उत्तर कोण देत आहे? तर भाजपचे नेते. काय गरज आहे तुम्हाला? निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग
आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचं. राऊत साहेब, आणखी एक काही मराठीत प्रश्न होते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊबंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतंय. त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्याने भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत राज्य आपलं होणार. एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश बिंद्यानं अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आली, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली, तरी ते पोटात दुखणं थांबत नाही. नाटकाचं नाव चुकतायत ते. सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय. आणि एक माहिती आहे का, आज काय आहे? नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुर, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट? बरोबर ना? तसं या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल. जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली. काय चाललंय? नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत. नो किंग्स, ट्रम्प के खिलाफ चल रहा है ना. हिंदुस्तान में भी ये होने वाला है. सगळे लोक दिवाळीमध्ये अडकलेले आहेत. फक्त एकच दिवाळी दिसते जोरात. राज ठाकरेंनी काल एक गंभीर आरोप केला आहे. राज्य निवडणूक आयोगावर 96 लाख बोगस मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना काल तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चाची घोषणा केलेली आहे. 1 तारखेला मोर्चा असेल. काही ठरली आहे स्ट्रॅटेजी? नक्कीच. काल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग, निवडणूक याद्यांमधले घोटाळे, निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार यावर भाष्य केलं. आणि त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार याद्यांमध्ये साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत. 96 लाख म्हणजे मी ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते 1 कोटी. 1 कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले. 6.5 लाख हा काय प्रकार, कुठून येतात? अमित शहा म्हणतात 2 दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीतून. महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर आहे असं आम्ही मानतो. अमित शहानी हे एक कोटी मतदार, 1 लाख 1 कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप, मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहेत, सुरुवात तिथून करा तुम्ही. मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत. आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं. तशी काल घोषणा झाली. काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते हजर होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते. काँग्रेसचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते. आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडतील. पण राऊतसाहेब, हा 96 लाख आकडा आलाय कुठून? महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे केलाय का? कारण महाविकास महायुतीचे नेते असे म्हणतायत